नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आज सकाळीच राज्याला हादरवणारी बातमी समोर आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झालाय। या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे। दादा घेऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झाले। बारामती दौऱ्यासाठी ते आले होते। विमानतळाजवळच हे विमान कोसळलं। या अपघातात दादांचे 2 सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। या वृत्ताने राज्याला मोठा धक्का बसलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आले होते। महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता। हा अपघात नेमका कशामुळे झाला, तांत्रिक बाब काय, या सर्व प्रकरणाची चौकशी विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे। हे छोटेखानी विमान लँडिंग दरम्यान विमान कोसळलं। विमानतळाजवळच हे विमान कोसळलं। लँडिंग करताना काही तांत्रिक दोषामुळे विमान कोसळले। विमान कोसळलं। विमानाला मोठी आग लागली। या ठिकाणी धुराचे मोठे लोट आले, तर त्यात हे विमान जळून खाक झालं। या भीषण अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्याने कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय। या विमान अपघाताने पवार कुटुंबियावर शोककळा पसरली आहे, तर राज्यालाही मोठा धक्का बसलाय। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीने बारामतीकडे धाव घेतली आहे। या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे। एक दिलखुलास रोखठोक नेता या विमान अपघाताने हिरावलाय। त्यांची प्रशासनावर मोठी पकड होती। या आठवणी आता कार्यकर्त्यांच्या मनात कायम घर करतील।